नमस्कार मित्र हो, त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत माझे गाव या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध। माझे गाव हे माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। गावाचे नाव आदर्श नगर असून ते महाराष्ट्र राज्यातील एक लहानसे पण खूपच सुंदर आणि शांत गाव आहे। हे गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे। चारही बाजूंनी हिरवेगार शेत, डोंगराळ भाग आणि एका छोट्या नदीचे प्रवाह गावाला अजूनच रमणीय बनवतात। माझ्या गावाची लोकसंख्या सुमारे 2 ते 2.5 हजार आहे। येथे सर्वजण प्रेमाने आणि सौहार्दाने राहतात। गावातील लोक अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि मदतीस तत्पर असतात। गावातील मुख्य व्यवसाय शेती असून तांदूळ, गहू, भाजीपाला, ऊस, कापूस ही पिके येथे घेतली जातात। काही लोक दूध व्यवसाय, कारागिरी व लघु उद्योगामध्ये देखील गुंतलेले आहेत। गावात एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एक हायस्कूल, एक अंगणवाडी केंद्र, एक आरोग्य केंद्र आणि एक ग्रामपंचायत कार्यालय आहे। गावातील रस्ते पक्के आहेत आणि वीज व पाणी यांची सोयही चांगली आहे। तसेच गावात एक पोस्ट ऑफिस आणि सहकारी पतसंस्था देखील आहेत। गावात दरवर्षी गणेशोत्सव, होळी, दिवाळी, दसरा आणि ग्रामदेवतेची जत्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या कार्यक्रमामध्ये भाग घेतात। गावात एक मोठे वडाचे झाड आहे, जे गावाच्या मध्यभागी असून सर्व लोकांचा थांबण्याचा व संवादाचा एक ठराविक ठिकाण आहे। माझे गाव खूप स्वच्छ आणि निसर्गरम्य आहे। पक्ष्यांचे गोड गाणे, झाडांची सळसळ आणि शेतामधील गंधाने गावात आल्यावर मन प्रसन्न होते। गावातील शांत वातावरण, मोकळे आकाश आणि मातीचा गंध मनाला वेगळीच ऊर्जा देतो। उपसंहार: माझे गाव म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिलं शाळा आहे। जरी मी शहरात राहतो, शिक्षण घेतो, तरीही माझ्या मनात गावाचे एक खास स्थान आहे। गावातील साधेपणा, माणुसकी आणि निसर्गप्रेम मला नेहमीच प्रेरणा देतात। मला माझ्या गावाचा अभिमान आहे आणि मी त्याच्या प्रगतीसाठी नेहमी काही ना काही करायला उत्सुक आहे। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।